नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रब्बी पीक विमा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की रब्बी पीक विम्याची कोणत्या पिकाची अंतिम मुदत कधी आहे, कोणत्या पिकाचा विमा आपण काढू शकतो, त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, कर्जदार शेतकरी आणि बिगर कर्जदार शेतकरी यांनी अर्ज कुठे कसा करायचा आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबवण्यात येत आहे। खरीप 2025 ते रब्बी 2025-26 या कालावधीसाठी राज्य शासनाने दिनांक 24/2/2025च्या शासन निर्णयाद्वारे या योजनेची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे। त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी उत्पन्नावर आधारित सुधारित पीक विमा योजना 1 वर्षाकरता राबवण्यात येत आहे। योजनेचा उद्देश बघू आपण। अधिसूचित पिकांना नैसर्गिक आपत्ती, कीड व रोग इत्यादी बाबींपासून विमा संरक्षण देणे व नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई देऊन पीक नुकसानीच्या कठीण कालावधीत शेतकऱ्यांचे आर्थिक ध्येय राखणे हा आहे। आता बघूया आपण लाभार्थी निवडीचे निकष। आता सर्वच्या सर्व शेतकरी लाभार्थी निवडीमध्ये बसतात। अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पीक घेणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहे। कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजना ऐच्छिक राहील, म्हणजे त्यांच्या मर्जीतलीच राहील। अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाचे अगर भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत। मात्र भाडेपट्ट्याने शेती करणारा जो असेल त्याला नोंदणीकृत रजिस्टर असणे गरजेचे आहे आणि ते डॉक्युमेंट त्याला अपलोड करावे लागणार आहे। तिसरा पॉईंट म्हणजे कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करून देणे आवश्यक आहे। जर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर तसे त्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस आधी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेत लेखी कळवणे आवश्यक आहे। जे शेतकरी स्वतःच्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांच्या योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल। आता बघूया आपण काही रब्बी पीक विमा आपण कुठकुठल्या पिकांचा काढू शकतो। आता त्यामध्ये आहेत कडधान्य, कोणकोणते? गहू आहे, ज्वारी आहे आणि हरभरा आणि उन्हाळी भात आहे। आणि गळीत धान्यामध्ये भुईमुग येणार आणि नगदी पिकामध्ये कांदा येणार। आता विमा संरक्षण आणि जोखीमच्या बाबी पाहू। पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी केवळ पीक कापणीच्या प्रयोगावर उत्पन्नावर आधारित राबवण्यात येईल। पीक विमा व अनुदान। शेतकऱ्यांनी भरायचा विमा हप्ता हा रब्बी हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 1.5% व नगदी पिकांसाठी 5% असा किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जो कमी असेल तो राहील। केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शन सूचनेनुसार केंद्र शासन कोरडवाहू जिल्ह्यातील पिकांना 30% व बागायत जिल्ह्यातील पिकांना 25% मर्यादेत त्यांच्या समप्रमाणातील हिस्सा अदा करणार आहे। आता पीक विमा योजनेत रब्बी हंगाम 25-26 करता सहभागाचा अंतिम दिनांक आता बघणार आहोत आपण। रब्बी ज्वारी करता 30 नोव्हेंबर 2025 राहील। गहू, हरभरा, कांदा या पिकाकरता 15 डिसेंबर, तर उन्हाळी भात, भुईमुग याकरता 31 मार्च 2026 ही तुम्हाला शेवटली तारीख राहील। त्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलवर जाऊन आपण शेतकरी स्वतः आपण आपला पीक विमा काढू शकतो किंवा बँकेत जाऊन सुद्धा आपण आपला विमा काढू शकतो। विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून सुद्धा आपण आपला विमा काढू शकतो आणि CSC सेंटर याच्यामार्फत सुद्धा आपण आपला विमा काढू शकतो। आता बघूया आपण पीक विमा काढण्यासाठी कोणकोणत्या डॉक्युमेंटची जरूरत पडते। पहिले म्हणजे ॲग्री टॅक्सचा नोंदणी क्रमांक लागेल, नंतर सातबाऱ्याचा उतारा लागेल, बँक पासबुक, आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र। हे तुम्हाला 4 ते 5 डॉक्युमेंट लागतील। धन्यवाद।